ओके. सो आपण आत्तापर्यंत काय बघून घेत होतो किंवा काय समजून घेत होतो, पुन्हा परत सांगतो की संस्था नेमकी काय आहे? संस्थेबरोबर जे काही कार्टून समोर बसलेले ते नेमकं काय आपल्याला शिकवणार आहे? आपल्याला नेमकं काय शिकायला मिळणार आहे, कसं शिकायला मिळणार आहे, हे आपण सर्वजण समजून घेत होतो. सो पुन्हा परत मी प्रेझेंटेशन मध्ये जातो. म्हणजे मला आपण असं बघत होतो की इथं आपण थांबलो होतो. आणि सर्वांना मी असं सांगत होतो की हे गेल्या 17 वर्षाचं जे काही माझं फलस्वरूपात जे काही मला व्हिडिओ फोटो तुम्हाला दाखवता येतात ते दाखवत होतो. आणि प्रत्येकाला अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन करायला आवडतं. हे विद्यार्थी जसे कॅल्क्युलेशन करतायत. ओके, जस्ट व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला मी. हा पण एक बघून घेऊ आपण, कसं असं तुम्हाला पण शिकवता येणार आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच होता, हे दाखवण्याचा उद्देश एवढाच होता की असे सर्व कॅल्क्युलेशन आपण शिकणार आहोत. पण इथपर्यंत आपण इथं थोडासा पॉज घेऊन इथं थोडस माहिती सांगतो की एक मोठा टर्न मिळाला आयुष्यामध्ये, की जेव्हा कोरोना काळ होता आणि सर्वजण आपण घरी बसून होतो. आणि त्याच्यामध्ये एक टर्न मिळाला आणि निश्चितच तेव्हा रुपाली मॅडमांनी पण सजेशन केलं की आपल्या खूप साऱ्या स्कूलच्या पण ऍक्टिव्हिटीज बंद आहेत. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपण गो थ्रू द ऑनलाईन. आपण ऑनलाईन जे आपल्याकडे आहे ते समाजासाठी देण्यासाठी सुरू करूया. आणि संपूर्ण भारतात लाखो रुपये कमवणाऱ्या वेगवेगळ्या संस्था किंवा ट्रेनर त्यावेळेस भरगच्च पैसे देऊन खूप सारे पालकांना शिकवत होते. आणि त्यावेळेस मात्र आम्ही स्वतःच्या खिशातले, स्वतःच्या कष्टातले, आमच्या पगारातले 1 लाख रुपये खर्च करून आमचं झूम ॲप आम्ही सबस्क्राईब केलं. आणि अशा वेगवेगळ्या दिवसभर बॅचेतून जवळजवळ 2,000 ते 3,000 परिवार बोलतोय मी तुम्हाला. हे बघा, म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सुरुवात करायचो 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 11 ते 12, अशा पद्धतीच्या 5-5, 6-6 बॅचेस मध्ये. कारण घरी होतो, म्हणजे सर्वजण बसून होतो. विद्यार्थी पण घरी होते, पालक पण घरी होते, अक्षरशः लोक टीव्ही लावून बसायचे. आणि तेव्हा 3,000 पेक्षा जास्त परिवार आपल्याकडे जॉईन झाले. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मला पण लक्षात आलं की आपण ऑनलाईन शिकू शकतो. आणि अशा पद्धतीने ऑनलाईन शिकून आमच्या कष्टातल्या पैसे खर्च करून आम्ही 3,000 परिवारांना मोफत शिकवत होतो तेव्हा. त्यावेळेस आता तुम्हाला जे काही मी बुक देणारे, पीडीएफ देणारे, सर्व मोफत देत होतो. पण म्हणतात ना की समाजाला सर्वच मोफत दिलेलं पण पचनी पडत नाही, किंवा ते पचत पण नाही, किंवा ते आवडत पण नाही. आणि त्याची महत्व पण राहत नाही. हा सर्व अनुभव त्या काळात आला. मग तेव्हा आम्ही काय केलं माहिती का? ही जी पॅरेंट्स आहे ना, इकडे लक्ष द्या. हे बघा, ही ही पालकांची बॅच दिसते का तुम्हाला इथं? ही पालकांची 180 पालकांची. आणि शिक्षकांची बॅच सुरू केली, त्याच्यातले पण काही शिक्षक आता क्लासमध्ये आहेत. आणि यांना अपील केली की बाबांनो शिका, आणि कोणाला तरी शिकवा. आम्हाला काही स्वार्थ नव्हता, कुठलंही काही रजिस्ट्रेशन नव्हतं. फक्त मुलांना शिकवतोय ना, तसं तुम्हाला पण सेपरेट बॅच करतो. शिका आणि कोणाला तरी शिकवा. आम्हाला त्याच्यात आनंद आहे की कोणाला तरी तुम्ही शिकवलं तर. पण त्याच्यात पण असा अनुभव आला की ह्या सर्व बॅचेस कम्प्लिशन झाल्यानंतर, ही बॅच कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा हे चालू होतं, कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी आपण याचं इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. आणि म्हणून एक नॅशनल मॅथ मॅरेथॉन घेतली तेव्हा. आणि नॅशनल मॅथ मॅरेथॉन मध्ये अपील केलं की पालकांनी या, तुम्ही पण कॉम्पिटिशन द्या आणि टीचर बना. पण तेव्हा आम्हाला फक्त 2 पालकांचा सपोर्ट मिळाला, 182 मधून. लक्ष द्या काय मला सांगायचंय. दोन, एक मनमाडच्या ताई होत्या आणि आमच्या एक गंगापूर रोडच्या ताई होत्या. या दोघच ताईंनी फक्त क्लास सुरू केला किंवा शिकवायला सुरुवात केली. आणि मग आम्हाला लक्षात आलं की आपण जे काही फुकट गंगा वाटतोय त्याच्यातून लोकांना काही महत्व नाही, काही कोणाला काही घेणं देणं नाही.
आणि मग मात्र आपण स्ट्रक्चरल वेने काम केलं पाहिजे. या सर्व मोहिमेत अजून पुन्हा एकदा सांगतो मी, की कशा पद्धतीने कुठल्याही जे ऑनलाईन शिकवत होतो, 1 रुपया न खर्च करता मुलं घरी अबॅकस टूल बनवायला शिकवायचो आम्ही. क्रॅप्स पासून. हा फक्त जगातला नाही म्हणून अख्ख्या भारतातला नव्हे तर जगातला एकमात्र उपक्रम होता आपल्याकडे, की आपण एकही रुपया खर्च न करता मुलं घरी बसून हाय त्या परिस्थितीत त्यांना सर्व सिलेबस आम्ही देत होतो. आणि मुलं हाय त्याच्यात एन्जॉय करून, मेंटल अरिथमेटिक करून खूप सारा एन्जॉय करत होते. आणि असा हजारो प्रतिक्रिया माझ्याकडे अवेलेबल आहेत. हजारो पालकांच्या प्रतिक्रिया मुलांच्या अवेलेबल आहे, की त्यांना त्याचा काय फायदा झाला. म्हणून एक साधारण ही अचिव्हमेंट आहे, की मोर दॅन 50,000, आता 20,000पेक्षा जास्त झाले असतील. 20,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी ऍड्रेस केलंय. आपल्याकडे 5 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंतचा विद्यार्थी असतो, म्हणजे शिक्षक पण असू शकतात, की कोण म्हणतं 10वी झालोय, कोण म्हणतं 12वी झालोय. कोणीही शिक्षक बनू शकतं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने ही सर्व अचिव्हमेंट आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशनची, वेगवेगळ्या कॅम्पसच्या माध्यमातल्या जे काही आम्ही कॅम्प्स घेतले त्याची काही वृत्तपत्रातून. आणि मग आपण इथं एक संघटन करायचं ठरवलं, ते ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या माध्यमातून संस्था रजिस्टर करायची ठरवली. आणि खऱ्या अर्थाने संस्था रजिस्टर करून अशा पद्धतीने एक टीचर ट्रेनिंग जे सिस्टमॅटिक वे जावं. आणि मग तिथं, कारण जोपर्यंत एकटा करत होतो तोपर्यंत सिलेबसची पण गरज नव्हती, तोपर्यंत बुकची पण गरज नव्हती, सर्व पीडीएफ वर चालायचं. मात्र आता शिक्षक आलेत, मग त्यांचा सिस्टमॅटिक सिलेबस तयार व्हावा, त्यांना सिस्टमॅटिक सिलेबस दिला जावा, त्यांच्या सिस्टमॅटिक एक्झाम व्हाव्यात, त्यांना सर्टिफिकेशन दिलं जावं, त्यांच्या छानपैकी कॉम्पिटिशन व्हाव्यात. आणि अशा पद्धतीने बॅच 1, बॅच 2, बॅच 3, बॅच 5, आता 6वी बॅच आपली सुरू होते आता आजपासून. अशा या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये झालेल्या सर्व ताईंचं सन्मानपूर्वक सर्टिफिकेशन प्रोग्राम आपण घेतो. कारण मी नेहमी सांगत असतो, की तुमचं समाजासमोर ब्रँडिंग व्हावं, समाजासमोर मान्यता व्हावी. ननंदबाई जाऊबाईला पण सुद्धा त्यांच्या स्टेटसला तुमचा फोटो ठेवण्याचा त्यांना अभिमान वाटावा, इतकं छान तुमचं ग्रॅज्युएशन सेरेमनी व्हावी. हा, कारण सर्वात जवळचं नातं जाऊबाई ननंदबाई असते. त्यांनी तुमचा फोटो ठेवला की तुम्ही जग जिंकलं, हे मला माहिती आहे. आपण सर्व मराठमोड आहोत. म्हणून जर त्यांनी तुमचं कौतुक केलं तर अख्खं गाव तुमचं कौतुक करेल, हे तुम्हाला पण माहिती आहे. म्हणून साऱ्या गावभर आपल्याला सांगायची गरज न पडता तुमच्या सोशल मीडियामध्ये तुमचं स्टेटस तयार व्हावं. तुम्ही टीचर सर्टिफाईड टीचर हा जो प्रमाणपत्र आहे याच्यातून, कारण खूप साऱ्या ठिकाणी 40, 50, 60 हजार रुपये भरताना ताई हे म्हणतात की मार्केटिंग काय असतं, व्हॉट इज द मार्केटिंग, क्लास कसा सुरू करू. सर्व सिस्टमॅटिक, सर्व या पुढच्या 5-6 दिवसात सांगेल. फक्त एक सिस्टमॅटिक वेने जाऊया. अशा पद्धतीने ह्या सर्व ताई लोकांचा आग्रह असतो, की आपण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तर देतोच, पण ताईंचा आग्रह असतो की कधी कधी माझ्या हातून घ्यावं, म्हणून हा एक्स्ट्रा ऍडिशनल फोटोंचा आपण पुन्हा परत अल्बम तयार होत असतो. मुद्दाम दाखवण्याचा उद्देश असा आहे की सन्मानपूर्वक आपण याची सांगता, व्यवस्थित सर्टिफिकेशन प्रोग्राम आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने लॉकडाऊन तोडलं इंडियामध्ये, म्हणजे ब्रेक झालं ते ब्रेन ड्रेनच्या मार्फत. कारण मला वाटतं 25 डिसेंबर 2021ला धाकधूक होती, पण देवाच्या कृपेने सर्व पार पडलं, निर्विघ्न पार पडलं. आणि खऱ्या अर्थात पहिला कार्यक्रम भारतात विद्यार्थ्यांचा आपण घेतला, कारण हे सर्व लेकरं ऑनलाईन भेटत होते. पण याच्यातून यांना आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या माध्यमातून नॅशनल मॅथ मॅरेथॉन घेतली, आणि त्याच्या माध्यमातून भेटले. आणि पुढे त्यांचं पुन्हा परत 2022 साली आपण नॅशनल मॅथ मॅरेथॉन घेतली 5 फेब्रुवारीला. आणि त्याच्यानंतर 19 फेब्रुवारीला घेतली, पण मला थोडा वेळ कमी पडला आता, कारण मी जस्ट आत्ताच बसलो होतो प्रेझेंटेशन तयार करायला. त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून देईल थोड्या वेळाने ग्रुपमध्ये. आणि अशा या सर्व ताईंचं पुन्हा परत सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर यांचं वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये सहभाग, आपल्या विद्यार्थ्यांचं हे सक्सेस. आणि इथेच न थांबता ब्रेन ट्रेन एज्युकेशन परिवार हा सामाजिक संस्था आहे. म्हणून समाजासाठी, राष्ट्रासाठी किंवा समाज कल्याणासाठी जे काही गुणी रत्न आहेत, ते जे काम करत असतात त्या शिक्षकांचा सन्मान व्हावा, म्हणून आपण टीचर रत्न पुरस्कार देत असतो. त्याचबरोबर आपण नारी शक्ती सन्मान पुरस्कार देत असतो. नारी शक्ती सन्मान पुरस्कार देत असतो, त्याचा काही हा एक वृत्तांत. नारी शक्ती सन्मान पुरस्कार 2023, त्याच्यानंतर 2022. कारण ज्या नारी शक्ती त्या समाजासाठी, राष्ट्रासाठी किंवा देशाच्या कल्याणासाठी काम करतात, त्यांचं कौतुक झालं पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. हा एक आपला एक मानस आहे. कारण आपण एक सामाजिक संस्था म्हणून जर 2 पैसे आपल्या संस्थेला मिळत असतील तर ते पुन्हा परत समाजाकडे गेले पाहिजे, या उद्देशाने हा सर्व उपक्रम सुरू असतो. सो पुन्हा परत येऊया अबॅकसवर, कारण आजचा सर्वात महत्वाचा, कारण पहिले ट्रस्ट जमवणं माझा एक उद्देश होता. मग थोडंसं अबॅकस बद्दल बोलूया. रोज बोलणं होणारच आहे. अबॅकसच्या लेव्हल किती असतात? मी म्हणतो, पुन्हा परत प्रामाणिक बोललो,
प्रामाणिक बोललेलं पचत नाही समाजामध्ये. कारण मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, शिकण्यासाठी टी शर्टची गरज असते का? शिकण्यासाठी बॅगची गरज असते का? आणि शिकण्यासाठी लेव्हलची गरज असते का? मग मात्र सर्वजण म्हणतील, हे काय बोलतोय, हे कार्टून भलतच काहीतरी बोलतोय, असा बऱ्याच जणांचा समज होईल. पण पुन्हा परत मी प्रामाणिकपणे विचार करतो आणि प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो. शांत बसून एक 5 सेकंद विचार करा. शिकण्यासाठी बॅगची गरज असते का? प्रामाणिकपणे विचार करा. शिकण्यासाठी टी शर्टची गरज असते का? आणि शिकण्यासाठी लेव्हलची गरज असते का? आणि मग शांततेत उत्तर द्या मला, मनातल्या मनात, की खरंच गरज असते का लेव्हलची? मग लेव्हल का? लेव्हल हा पालकांच्या खिशातून टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याचं साधन आहे. परत सांगतो, परत समजून घ्या व्यवस्थित. न कळत पालकांना सिस्टमॅटिक त्यांच्या खिशातून टप्प्याटप्प्याने पैसे काढण्यासाठी बनवलेलं साधन म्हणजे लेवल आहे. हा, स्पष्ट बोललं की काही जणांना पटत नाही. पण जेव्हा मी एकटा शिकवत होतो, 20,000 विद्यार्थ्यांना शिकवत होतो, तेव्हा मला लेवलची गरजच नव्हती. कारण मला पैसे काढायची काही गरजच नव्हती. माझा महायज्ञ सुरू होता. पण तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये उभे राहणार आहेत, तर तुमच्याकडे लोक बघणार आहेत की तुम्ही किती लेवलमध्ये शिकवतात. ते शेजारवाले 10 लेवल शिकवतात, मग तुमच्या 10 लेवल आहेत का? ते शेजारचे क्लासवाले 4,000 रुपये घेतात, ते 8 लेवलमध्ये शिकवतात, मग तुमच्या लेवल आहेत का? आणि तुम्ही जर सांगितलं असं माझ्यासारखं बडबडल्या, भावाचा जर तुम्ही गुण घेतला, तर ते म्हणतील हे बावडट आहेत, हे काहीतरी डुप्लिकेट आहे यांचं. हा, परत सांगतो, हे ना काहीतरी डुप्लिकेट आहे यांचं. यांच्या नांदी नाही लागायचं, चला तिकडे 4,000 भरून तिकडे क्लास लावू, असं होणार. असंच होणार. म्हणून समाजाला जे पचनी पडतं, समाजाला जे आवश्यक असतं, ते प्रॉडक्ट तयार करावं लागतं. प्रामाणिकपणे सांग. समाजाला जे पचनी पडतं, समाजाला जे समजतं, समाजाला जे अंगवळणी पडलेलं आहे, त्याच्याबरोबर चालावं लागतं, नाही तर समाज आपल्याला बाजूला करतो. पण आमचा यज्ञ वेगळा होता. कांबळे सरांना माहिती आहे. कांदे सर ते कांबळे सर त्या यज्ञातले साक्षीदार आहेत. ते थोडेसे खूप ध्रुव ताऱ्यासारखे खूप दिवसातून आज चमकले, तो भाग वेगळा आहे. पण सांगण्याचा अर्थ काय, की समाजाला समाजाप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. म्हणून आपण सिस्टमॅटिक पद्धतीने, जो तुमच्या समोर चार्ट ठेवलाय, आपल्या पण 8 लेवल आहेत. इकडे लक्ष द्या. या 8 लेवल पैकी 2 जून पर्यंत आपल्या 5 लेवलचं ट्रेनिंग होईल. इकडे लक्ष द्या. काय सांगतोय मी, सर्व लक्षपूर्वक ऐका. पुढच्या रविवारपर्यंत, इकडे लक्ष द्या, येणाऱ्या रविवारपर्यंत 0 लेवल आपण तयार केली. 0 लेवल तर ऑलरेडी आपल्या सर्व जवळजवळ 50%, 60% ताई फ्री शिकवतात. का शिकवतात? की समाजाचं पण आपण देणं लागतो. तुम्हाला पण तुमचं ब्रँडिंग करायचंय. समाजाला सांगायचं की मी टीचर आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही 2, 4, 10, 50, 100, 200 लेकरांना शिकवलं, तर त्या 200 लेकरांमधून 50 लेकरं तुमच्याकडे पहिल्या लेवलला ऍडमिशनला येतील. त्या निमित्ताने तुम्ही लेवल 0 शिकवायचं. पण त्यातल्या ते काही मुलांना सिलेबस हवा असतो, म्हणून आपण लेव्हल वाईज गेलो आणि पुन्हा परत लेवल 0 तयार केली. आणि तिचे लेवल 0चे, पुन्हा परत सांगतो, नाशिकमध्ये मी राहतो, खूप मोठे मोठे ब्रँड आहेत. मी नुसतं साधं मराठा विद्याप्रसारक ही संस्था घेतली, तर तिथं 3,500 रुपये जी लेवल 0ची आपले त्याचे पण घेतले जातात. म्हणजे 8 लेवल आहेत. 8 लेवलचे नुसतं स्टुडंट म्हणून तुम्हाला शिकायचं असेल, 2,000 रुपये सरासरी म्हटलं, तरी तुम्हाला 18,000 नुसते मुलांना खर्च करायचे आहेत. म्हणजे तुम्ही टीचर बनलात आणि घरातले 4-5 लेकरं जरी शिकवले, तरी तुम्ही 1,00,000 रुपये वाचवले. हे पहिले माइंडसेट ठेवा. पण मी 1, 2, 4 लेकरांसाठी नाही तुम्हाला अबॅकस टीचर बनायला सांगेल. हजारो लेकरांपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे, लाखो लेकरांपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. तुमच्या हातातून देशाची जी काही नवीन पिढी आहे, तिच्यावर जळणघळण झालं पाहिजे, तिला स्मार्ट बनवता आलं पाहिजे. तर मी पुन्हा परत नेहमी सांगत असतो, मी जाणीवपूर्वक तुम्हाला आठवण करून देतो. मला आठवण आली म्हणून सांगतो, की पुढचा जे काही फ्युचर आहे, ते इंडियाचं आहे जगामध्ये. निश्चित देश महासत्ता बनणार आहे. तसे स्वप्न पण राज्यकर्ते बघतायत. लोक तसे प्रयत्न करतायत. नवीन पिढी स्मार्ट आहे, दिसते ते आपल्याला. तसं विजन दिसतंय. पण त्याच्यातले सिलेदार आपल्याला व्हावं लागेल. नुसतं रेशनचं फुकट तांदूळ किंवा रेशन घेऊन नाही महासत्ता बनणारा हा देश. पुन्हा परत सांगतो, सर्वच फुकट जर घेत बसलो, तर हा देश कधीच महासत्ता बनणार नाही. त्याच्यासाठी समर्पण, त्याग, डेडिकेशन,
महायज्ञ कामाचा करावा लागेल. आणि जर या देशाला महासत्ता बनवायचं असेल, तर त्याच्यात पण आपल्याला म्हातारपणी सांगता आलं पाहिजे, बाबा स्वातंत्र्य युद्ध झालं तेव्हा मी कदाचित नव्हतो, माझे पूर्वज असतील, पण देश महासत्ता झाला त्या क्रांतीतला मी एक शिलेदार आहे. ही तरी म्हातारपणी नातवांना आपल्याला स्टोरी झोपताना उठताना बसताना सांगता आली पाहिजे. तेवढा तरी आपण आपण त्या घटनेचे शिलेदार आपण होऊ शकतो. कारण निश्चित पुढच्या काही वर्षांमध्ये जगामध्ये भारताचे दिवस येणार आहेत, भारत महासत्ता बनेल, आणि बनण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काम करावं लागणार आहे. आणि हा एक सर्वांसाठी गौरवणीय क्षण असणार आहे. आणि म्हणून मला एक निमित्ताने आठवण आली म्हणून परत परत सांगतो, की त्यासाठी अं, आपल्या हातून जी काही पुढची पिढी आहे तिच्यावर संस्कार होतीलच, या अपेक्षेने आपण ब्रेन ट्रेनच्या मार्फत काम करू. सो पुन्हा परत 8 लेवल असतात. 8वी लेवल जी काही झिरो लेवल आहे, ती लहान पिलांसाठी आहे. जेव्हा उद्यापासून ट्रेनिंग चालू होईल तुमचं टीचर ट्रेनिंग, तेव्हा सर्व हे डिटेल्स डिटेल्स लेवल प्रमाणे सर्व सिलेबस काय असतो. मग काही मुलांना फक्त 5च लेवल आपण सांगतो, की गरज नसताना करू नका, जेवढं गरजेचं आहे तेवढं करा. पण काही पालक असेच, नाही हो पहिल्यापासून शिकायचं, नो प्रॉब्लेम, पहिल्यापासून शिकायचं तर पहिल्यापासून पण सर्व अवेलेबल आहे. ते पण कसे कसे अनुभव आलेत आपल्या टीचर लोकांचे ते पण मी सर्व सांगेल. पण आपल्याकडे 8 लेवल आहेत, 8 लेवल सर्वांचे बुक अवेलेबल आहेत, 8 लेवलचे तुम्हाला ट्रेनिंग मिळेल, 8 लेवलचे तुम्हाला विद्यार्थ्यांना जसे जसे बुक्स लागतील तसे पण सर्व उपलब्ध तुम्ही घेऊ शकतात. सो हा एक जुना चार्ट आहे. पुन्हा परत विनंतीपूर्वक सूचना करतो मी, हा जुना चार्ट आहे. या जुना चार्ट कारण मी प्रेझेंटेशन नाही बदलू शकलो, कारण आम्ही एक एक वेळ असा होता की आम्ही अ, थोडा टप्प्याटप्प्याने शिकत गेलो. टप्प्याटप्प्याने शिकत घेताना मी तुम्हाला सांगितलं की 182 परिवारातल्या टीचर आणि पालकांना पण फ्री शिकवलं. त्याच्यानंतर आमच्या नन्नीकलीच्या खूप साऱ्या ताई होते, त्यांना फ्री शिकवलं. आणि हा परिवार वाढत वाढत आता 240 झाला. आणि मग लक्षात आलं की आपण जे ज्या गोष्टी काही पुढे शिकवत जातोय, तर आता आपलं जे काही रजिस्ट्रेशन फीस सांगतोय मी तुम्हाला, हा कोर्स 1 लाख रुपयाचा कोर्स आहे. रुपालीताई, जर तुम्हाला तुमचं महत्व वाढवायचं असेल, जर तुम्हाला असं वाटलं की घरचे मला क्लासला बसू देणार नाही, मला वेळ देणार नाही, मला जमू देणार नाही, तर त्यांना सांगा मी आज 1 लाख रुपये भरणार आहे. माइंडसेट तयार करा की 1 लाख रुपयाचा कोर्स आहे, मी आजपासून जॉईन करणार आहे, मी ऑलरेडी पे केलेले आहेत. आणि साऱ्या गावभर बोमट्या मारून सांगा की 1 लाख रुपये भरले, 1 लाख रुपये भरले. सासूबाई, ननंदबाई, जाऊबाई, घरचे गावचे जेवढे हळदीला गेले ना, तरी कोणीतरी तुम्हाला म्हणतील, अगं बाई तुझा क्लास आहे, 1 लाख रुपये भरले, तिकडे कोपऱ्यात जाणी क्लास करत बस, बरं अर्धा तास तेवढा क्लास करून घे, कोणीच अडवणार नाही. पण तुम्ही म्हटलं ना, ते ब्रेन ट्रेनचं कार्टून त्याला येड लागलेलं आहे, ते काही नाही असंच फ्री शिकवतं, 40,000चा कोर्स 10,000 शिकवतो, 50,000चा कोर्स असं शिकवतो. मग ते म्हणतील काही महत्वाचं नाहीये, चल बरं हळदीला नाचून घे. हा, खरंच सांगतो मी तुम्हाला, फॅक्ट सांगतो, कारण ज्या या सर्व अनुभवातून गेलोय ना, म्हणून फॅक्ट सांगतो. पुन्हा परत प्रश्न आहे, 2,000 भरले तर चालतील का, 1,500 भरले तर चालतील का, अजिबात चालणार नाही. परत सांगतो, ज्या 1,500-2,000 वाले आहेत ना, 240 मधून आमच्याकडे जवळजवळ 180 ताई लोकांकडे, कोणाकडे 100, कोणाकडे 1,200, कोणाकडे 60, कोणाकडे 40 मुलं आहेत. आणि जे 2-2 हजार वाले आहेत ना, ते अजून विचारच करून राहिले, क्लास करू की नको, सुरू करू की नको, कसं शिकू, काय करू, माइंडसेटच नाहीये. प्रॉब्लेम सुरू. थोडासा रीच विचार करा, मोठा विचार करा, सारा जगाचा विचार करा, देशाचा विचार करा, समाजाचा विचार करा. आपलं तर प्रत्येक जण करतो, माझं काय. पण जेव्हा मोठा विचार करून तुम्ही कामाला सुरुवात करतात ना, तर निसर्ग शक्ती, मला माहित नाही प्रभू रामचंद्र आहेत का, हनुमान आहेत का, आणि बजरंगबली आहेत का, मला माहित नाही, पण निसर्ग शक्ती या जगामध्ये काम करते. तुम्ही ज्या पद्धतीने जगाला द्याल, त्याच पद्धतीने तुमच्याकडे रिटर्न येईल. तुम्ही ज्या पद्धतीने डिवोशनने काम कराल, त्याच पद्धतीने तुमची उन्नती होईल. ज्या पद्धतीने तुम्ही जेवढं मेहनत कराल, तेवढ्याच मेहनतीने तुम्हाला स्ट्रगल करून तुमची उन्नती, मग ती शारीरिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, जे काय असेल ते असेल. तुम्ही प्रत्येक गोष्टीत जेवढ्या प्रामाणिकपणे तुम्ही कराल, आणि जर खोटं नाटक करून केलं, तर एक दिवशी तुम्हाला निसर्ग शक्ती पुन्हा परत तिचं प्रॉपर रूप दाखवते. कारण पुन्हा परत सांगतो, मी लहानपणी इतक्या काबाड कष्ट करून आलेलो आहे, की 75 पैसे रोजाने पण काम केलेलं आहे मी. पुन्हा परत सांगतो, खेड्यातला आहे, शेतमजुराचा मुलगा आहे. 75 पैसा पर डे ने काम केलेला पर्सन आहे. 10वीत नापास असलेलं कार्टून तुम्हाला तुमच्या समोर बसलेलं आहे. पुन्हा परत सांगतो,
मी माझ्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये मी 10वी नापास पण होतो. मी माझ्या एका आयुष्याच्या टप्प्यामध्ये 75 पैसे एका दिवसाच्या मिळायची मजुरी म्हणून काम पण केलेलं आहे. सांगताना पुन्हा परत सांगतो की फक्त अभिमान याचा आहे की माझ्या डीएनए मध्ये कष्ट आहे, माझ्या डीएनए मध्ये मेहनत करण्याची शक्ती आहे, आणि खूप साऱ्या तुमच्यासारख्या लोकांचं म्हणजे प्रेम किंवा चांगला सहवास मिळत गेला, म्हणून या शिक्षण क्षेत्रात पण काम करताना थोडासा आनंद वाटतोय आणि एन्जॉय करतोय. जे काय करतोय ते एन्जॉय करतोय. सो पुढे परत जातो, प्रेझेंटेशन मध्ये काय असेल तर ते पण बघून घेतो. म्हणून हा सर्व आधीचा चार्ट होता. पण आत्ता तुम्हाला सर्वांना रजिस्ट्रेशन 10,100 घाई नाहीये. त्याचं पण उद्याच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सर्व सांगता येईल. पण पहिले आज नेमकं ब्रेन ट्रेन एज्युकेशन काय, अबॅकस काय, नेमकं काय शिकायला मिळणार आहे, कसा फ्लो असणार आहे, हे आपल्याला आज समजून घ्यायचं होतं. पण आज पहिला दिवस अवेअरनेस आहे. उद्या आपला पुन्हा परत 9:30 क्लास असेल. सर्व लोक 9:30 आपले एकत्र येतील. सर्वांना पहिल्या 0 लेवल पासून ट्रेनिंग चालू होईल आपलं. सो पुन्हा परत मला लाईव्ह क्लास करता आला नाही तर काय, असा एक प्रश्न असेल. जे रजिस्टर मेंबर असतात त्यांच्यासाठी आपला मोबाईल ऍप आहे. त्या मोबाईल ऍपमध्ये फॉर एक्झाम्पल आजचा क्लास झाला. आज आजच्या क्लासचे जे काही फ्री अवेअरनेस सेशन असतील हे युट्यूबवर अवेलेबल असतात. ब्रेन एज्युकेशनचं युट्यूब पण चॅनल आहे. ते खूप उशिरा अक्कल आली. जेव्हा अख्ख्या गावाला शिकून झालं फ्री कोरोनामध्ये, तेव्हा अक्कल आली की आपण ब्रेन ट्रेनचं चॅनल पण चालू करू शकतो. आणि मग अख्खं कोरोना बंद झाला आणि मग आपलं ब्रेन ट्रेनचं चॅनल झालं, नाही तर खूप आपण जगाच्या टोकापर्यंत पोहोचलो असतो. ठीक आहे, लेट आहे लेकिन दुरुस्त आहे. म्हणून आपण आपलं ऍप पण आहे, रजिस्टर मेंबरसाठी तिथे एंट्री असते, तिथं व्हिडिओज अवेलेबल असतात. एखादा क्लास मिस झाला तर त्याचे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेड पण तिथे अवेलेबल असतात. सो हे काही मी मुद्दाम तुम्हाला ताईंना सांगतोय की सर्टिफिकेशन मध्ये किट काय देणार हा प्रश्न असेल तुम्हाला, नेमकं तुम्ही काय देणार. सो आत्ता आपण 10,100 मध्ये काही याच्याबरोबर आहे बघा, टीचर ट्रेनिंग मिळेल, म्हणजे छोटंसं टूल मिळेल, मोठं टूल मिळेल, त्याच्यानंतर ब्लेझर मिळेल, त्याच्यानंतर आयडेंटिटी कार्ड मिळेल, त्याच्यानंतर सर्व ट्रेनिंग जे काही फ्युचरमधील असतील त्या सर्व तुमच्यासाठी अवेलेबल असतील. पण समजा फॉर एक्झाम्पल मुद्दाम सांगून ठेवतो विषय आला म्हणून, फॉर एक्झाम्पल आपण रोबोटिक क्लासेस सुरू केले, किंवा एखादा आपण असं समजा की आपण ब्युटी पार्लरचा क्लास सुरू केला, आणि आमच्या ताई लोकांना जर ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा असेल आणि त्या शिकवणाऱ्या जर आपण कोणाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा त्याच्यासाठी काहीतरी पावडर टिकली समथिंग काहीतरी वेळी फणी जी काय लागत असेल ते काहीतरी 1,000-1,200 रुपयाला लागतं. ते किट मात्र कोणीतरी तुमचं तुमचं आणा किंवा त्यांच्याकडनं घ्या, तर त्यावेळेस मात्र तो कदाचित ज्या ताईंना करायचं असेल त्या ताई ते स्वतः खर्च करतील. पुन्हा परत सांगतो, कारण आपण वुमन एम्पॉवरमेंट अंतर्गत हे काम करतोय. म्हणून कदाचित कांबळे सरांसारखे काही आमच्याकडे टीचर जॉईन झाले होते, पण आता आपण फक्त महिला वर्गांना मेंबरशिप देतो. तर दिस इज अ वुमन एम्पॉवरमेंटसाठी आपली संस्था काम करते. सो पुन्हा परत एकदा सांगतो की पुढे जाऊन आपल्याला खूप सारे उद्या केक बनवायचा एखादा कोर्स आला, केकसाठी काही तुम्हाला घरात समजा काही मटेरियल आणायचं असेल तर ते मटेरियल तुम्ही आणू शकता. ऑनलाईन पण आपण शिकू शकतो, ऑफलाईन पण शिकू शकतो, होऊ शकतं कदाचित. पण त्याच्यासाठी जे काही त्यावेळेस जे काही योग्य वस्तू लागतील त्या तुम्हाला तुमच्या घ्याव्या लागतील. फक्त त्यावेळेस सांगू नका की ब्रेन ट्रेन पाठवेल का, तसा शिदा पण पाठवेल का, असं काही होणार नाही. जे काही लागेल ते तुम्हाला करावं लागेल, पण ज्या ताईंना करायचं असेल, म्हणजे खूप सारा आपल्याकडे खूप सारे कोर्सेस आपल्याला करायचे आहेत म्हणून हे सर्व सांगतोय. सो ओके, आता तुम्हाला अबॅकसचे लेवल 4 किट मिळेल. त्याच्यानंतर तुमच्याकडे जसे विद्यार्थी येतील त्याप्रमाणे तुम्ही 10च्या सेटमध्ये किट मागवू शकता. ते पण उद्याच्या क्लासमध्ये मी सांगेल, कारण आता वेळ थोडासा जास्त होतोय मला माहिती आहे. कारण माझी बडबड थांबणार नाही आणि तुमच्या पण काही शंका असतील त्याच्याबद्दल पण आपल्याला बोलायचंय. ते उद्या आपण खऱ्या टेक्निकल अर्थाने अबॅकसला सुरुवात करू. हे अशा वेगवेगळ्या ताई लोकांचे मुलांचे लेवल कंप्लीट झाले की ते सर्टिफिकेशन देऊन त्यांचे प्रोग्राम्स करतात वेगवेगळ्या क्लासला. आता इथं खऱ्या अर्थाने अबॅकस चालू होतो की अबॅकस का शिकायचं आणि अबॅकसने नेमका काय फायदा होतो, म्हणजे आपला पण, विद्यार्थ्यांचा पण, आणि खऱ्या अर्थाने अबॅकस हे सायन्स काय, इथं येऊन आपण थोडंसं थांबलोय. सो पुन्हा परत मला वाटतं मी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस अजून सांगितली नाही, की अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म देण्यात येईल. तो पण उद्या परवा सांगितला जाईल, कारण आज खऱ्या अर्थाने तुम्हाला ट्रस्ट, ब्रेन ट्रेन एज्युकेशन बद्दल ट्रस्ट यावी, की आपण ज्या संस्थेबरोबर जॉईन होणार आहे त्या संस्था नेमकी काय असणार आहे हे समजावं. ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा उद्देश काय आहे, हा समजावा. आणि उद्या खऱ्या अर्थाने नोटबुक पेन
जे काही तुम्हाला घरामध्ये अवेलेबल असेल, किंवा तुम्हाला या आज रात्री जे काही 1-2 व्हिडिओ मला माझ्याकडनं टाकले जातील, जे काही तुम्हाला समजलं असेल ते घेऊन बसायचं. उद्या आपण खऱ्या अर्थाने 22 प्लस 22 -4 -20 +50 -50 +9 -11, आन्सर इज द 1818. उद्या हे कॅल्क्युलेशन आपल्या सर्वांना क्लासमध्ये आला पाहिजे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ज्या आधीच्या ताई असतील त्या करतील, मला माहिती आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हेच आपण कॅल्क्युलेशन नाही. माझ्या समोर काही मला कॅल्क्युलेशनची म्हणजे लिहायची गरज लागत नाही, पेन पाटीची गरज नाही. कारण जे आधीच आपण कॅम्प झालाय, 3,000 विद्यार्थी, हे सर्व विदाऊट पेन पेपर, विदाऊट अबॅकस टूल सर्व शिकवत होते. म्हणजे सर्व शक्य असतं का? हो, शक्य असतं. 1 लाख रुपये का आपण या कोर्सची फी म्हणतो? कारण खऱ्या अर्थाने तुम्ही मार्केटिंग जे करणार आहेत ना ताई लोकांनो, तुम्ही 200 मुलांना जाऊन शिकवणार आहेत ना, ही खऱ्या अर्थाने तुमची फी आहे. खऱ्या अर्थाने तिथं तुमचं स्टार्टअप होणार आहे. तुम्हाला वाटलं मी इथं शिकत बसेल 2-2, 3-3 वर्ष, तुम्ही कधीच आयुष्यात काही टीचर बनू नाही शकत. जे शिकलात ते लगेच उद्या जाऊन कोणाला तरी शिकवा. मुलांना सुद्धा मी हे सांगतो, बाळा रे, तुला शिकवलं, घरी जाऊन आजीला शिकव, शेजारच्या काकूला शिकव, आत्याला शिकव, मामीला शिकव, मामाला शिकव, साऱ्या गावभर शिकव. खऱ्या अर्थाने तेव्हा खऱ्या अर्थाने रिव्हिजन होतं. तेव्हा खऱ्या अर्थाने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. म्हणून परत सांगतो, तुम्ही पण पुढच्या 8 दिवसानंतर खऱ्या अर्थाने जर शिकवायला सुरुवात केली, तर खऱ्या अर्थाने 1 महिन्यात तुमचा खऱ्या अर्थाने पैलू पडलेला टीचर तुमचा तयार होईल. सो मला माहिती थोडंसं माझं लांबत गेलं. 2 वाजले, बरोबर 2 वाजून 10 मिनिटं झालेत. पुन्हा परत एक संक्षिप्त थोडंसं क्लोज लूप करतो पॉइंट परत. ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही एनजीओ आहे. या एनजीओचं तुम्हाला मानद सभासद करून घेण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफाईड अबॅकस टीचर, वेदिक मॅथमॅटिक टीचर, रुबिक क्यूब टीचरचं पण सर्टिफिकेशन मिळेल. आपल्या सर्व संस्था ह्या रजिस्टर आहेत. आपली रुबिक क्यूबची संघटना आपण रजिस्ट्रेशनला टाकलेली आहे. आतापर्यंत 40 शिक्षकांनी 3x3 रुबिक क्यूबचं कंप्लीट केलंय. त्यांना पण सर्टिफिकेशन देण्याचं आहे. संस्था रजिस्टर करताना ती पहिली बॅच, आणि एक नॅशनल मॅथ मॅरेथॉन बरोबर रुबिक क्यूबचं पण आम्ही कॉम्पिटिशन घेतली होती. कारण संस्था रजिस्ट्रेशन करताना काही डॉक्युमेंटरीची गरज असते, म्हणून ती पण एक गरज होती. रुबिक क्यूबची पण संघटना आपली रजिस्टर होईल एवढ्या 10-15 दिवसात. त्याच्यानंतर तुम्हाला 1 बाय 1 ज्या काही फ्युचरमध्ये ट्रेनिंग असतील, त्या पण या सर्व मोफत अवेलेबल असतील. पण त्यावेळेनुसार जे काही किट चार्जेस असतील, ते तुम्हाला पे जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही करू शकतात. अदरवाईज ट्रेनिंग हा पार्ट तुमच्यासाठी भविष्यासाठी ब्रेन ट्रेन बरोबर तुमच्यासाठी निशुल्क असेल. त्याच्यासाठी जे काही कोर्सेस येतील, त्याच्यासाठी जे किट्स आहेत, ते किट्स तुमच्याकडे जसे विद्यार्थी येतील, जी काही संख्या ठरलेली आहे, म्हणजे बंच ठरलेला आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं, आता 240 स्थायी लोक आहेत. अक्षरशः माझा वेळ आहे ना कांबळे सर, 2 बुक द्या, 3 बुक द्या, 4 बुक द्या, म्हणजे मी गावभरच असा भटकंतीवर असतो. कारण सेवाभावाने संस्था चाललेली आहे. तर भटकंतीमुळे असं झालं की वेळच भेटत नाही पुढचं मला जे काही काम करायचं त्याच्यासाठी. म्हणून आता एक काहीतरी आपण रूल्स अँड रेग्युलेशन आणले, की बाबा ऑर्डर देताना 10 बुकच्या सेटमध्ये द्या. ते काही खराब होणारी वस्तू नाहीये. आणि नाही काही समजा तुम्हाला असं वाटलं माझा क्लासच चालत नाही, तर 10 लेकरांना बर्थडेला जरी ते गिफ्ट दिलं आणि त्या 10 लेकरांना जरी शिकवलं, तर पुन्हा परत तुम्हाला मी काय सांगितलं, की समाजाला आपण काय देतोय तेच आपल्याकडे रिटर्न येणार आहे. पुन्हा परत हा सर्व एक मोठा अप्रोच आहे. माझा उद्देश आहे, इथं सर्व जे काही बोलतोय ते एक भाऊ बहिणीच्या नात्याने बोलत असतो. कारण एक हक्काचं नातं असतं, एक परिवार आहे ब्रेंडेड एज्युकेशन, याला आम्ही फॅमिली समजतो. या फॅमिलीमध्ये तुम्ही एकदा मेंबर झाल्यानंतर जे काही मी तुम्हाला रागवेल, जे काही समजून सांगेल, जे काही एखाद्या वेळेस तुम्ही मला सांगाल, मला पण त्या गोष्टीचा वेळ नसतो, की माझ्या पूजाताई मला काय म्हटल्या आणि कल्याणीताई काय म्हटल्या. कारण इथं भाऊ बहिणीचं नातं आहे. वेळ आला तर मी पण मनुष्य प्राणी आहे, मी पण हाडा मासाचा प्राणी, माझ्याकडनं पण चूक होऊ शकते. पण एकदा जर भाऊ बहिणीचं हक्काचं नातं असलं, ते एक प्रेमाचं नातं असतं, एक विश्वासाचं नातं असतं, एक हक्काचं नातं असतं. त्या नात्यात घेऊन आपण एक ब्रेन ट्रेन बरोबर काम करत असतो. आणि पण मात्र एक तुमचं पण एक स्वतःचं ब्रँडिंग व्हावं, तुमचा स्वतःचा क्लास सुरू व्हावा, समाजात एक चांगलं स्थान निर्माण करता यावं, तुमचं शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही असाल तर तुमचं एक चांगलं अपडेशन व्हावं, नॉलेज
तुमचं स्वतःचं ब्रेन म्हातारपणी सुद्धा तरुण असावं. तुम्हाला नवीन नवीन आयडियाज याव्यात. आता हे सर्व उद्याच्या सेशनमध्ये मी बोलेल. बघा शिकल्याने फायदा काय होतो. मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की फिटनेस मंत्र बोललो होतो की सर्वात ताई माधुरी दीक्षित आणि रेखासारख्या तरुण असाव्यात. पण डोकं पण तेवढं तरुण असलं पाहिजे ना, त्याच्याला ब्रेन, त्याचं जे सॉफ्टवेअर आहे ते पण तरुण असलं पाहिजे. दिसायला खूप सुंदर असल्या पण जर ते सॉफ्टवेअरच काम करत नसेल तर काय मजा. आणि म्हणून ते सॉफ्टवेअरवर काम आपण करणार आहेत अबॅकस आणि वेदिक मॅथच्या माध्यमातून, की ते पण तरुण असावं, तिथं क्रिएटिव्ह अप्रोच असावा. मग अबॅकसचा काय फायदा होतो हे सर्व उद्या बोलूया आपण. कारण एका दिवसाने मला पण माहिती नाही होणार, एका दिवसाने ऐकलेलं तुमचं किती लक्षात राहणार. सो म्हणून ही संस्था एक फॅमिली आहे. ज्या आधीच्या ताई लोकांचे काय अनुभव आहेत, मला आता इथं भरभरून म्हणजे इतके अनुभव आहेत आणि इतक्या काही प्रतिक्रिया आहेत, ते सर्व दाखवायचं म्हणजे खूपच. एकच गोष्ट, एकच एकच प्रतिक्रिया असेल तरी त्याच्यावर आपण 1 तास लेक्चर देऊ, एवढ्या अशा मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया आहेत ताई लोकांच्या किंवा त्यांचे अनुभव आहेत. म्हणून सर्वात महत्वाचं की फ्रँचायझीज बद्दल जर कोणी बोलत असेल तर फ्रँचायझीज हा शब्द आम्ही कधी बोलत नाही. फ्रँचायझीज मध्ये तुमच्या खिशातून पैसे आमच्या खिशात येण्याचं साधन आहे. लेव्हल म्हणजे पालकांच्या अलगदपणे पालकांना न कळता कळता टप्प्याटप्प्याने पैसे कळवून घेण्याचं साधन आहे. पण मार्केटच्या गरजेनुसार ते पण गरजेचं आहे, म्हणून आणलंय. म्हणून जर तुम्ही जिल्हा परिषदला असाल, तुम्ही महानगरपालिकेत असाल, तुम्हाला वाटलं की मला काही 3,000 घ्यायचे नाही, पण या लेकरांना शिकवायचंय, तरी पण तुम्ही दीड 200 रुपये खर्च करून त्यांना वर्षभर पुरेल एवढा सिलेबस त्यांना तुम्ही शिकू शकतात. की बाहेर गेले असते त्यांना 5,000 6,000 रुपये लागले असते, पण 150 रुपयाचा सिलेबस घेतला, शिकतायत मुलं, छानपैकी एन्जॉय करतायत. तुम्हाला पण करते. आमच्याकडे कितीतरी ताई लोकांनी जिल्हा परिषदला सावित्रीबाई फुले पुरस्कार घेतला, त्यांच्या शाळेला 2-2 3-3 लाखाचे अवॉर्ड मिळाले, बिकॉज ऑफ द ऍक्टिव्हिटीज बेस्ड स्कूल. ऍक्टिव्हिटीज बेस्ड स्कूल. जिल्हा परिषद चांगल्या शिक्षण अधिकाऱ्यांकडनं चांगलं रेकग्नेशन त्यांचं झालं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, जरी बलगच्च पगार असेल, आपलं तर सर्वच बघतात, पण आपण समाजाचं देणं लागतो. जरी मी ग्रँटेड स्कूलमध्ये असेल, जिल्हा परिषदला असेल, महानगरपालिकेत असेल, हे कोणासाठी बोलतोय? ज्यांचं पोट चांगलं भरगच्च भरलेलं, त्या ताईसाठी सांगतोय. पण ज्या ताईंना असं वाटतंय की मला माझी सुरुवात करायची माझ्या आयुष्याची, मला करिअर सुरुवात करायची, तर निश्चित तुमच्यासाठी पण आहे. शिक्षणाची कुठलीही अट नाही, कारण मी सुद्धा 10वी नापास आहे. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं, मी चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये चांगल्या पदावर काम करतो, तो नंतरचा पार्ट आहे. पण कुठलीही अट नसते. शिकणं आणि दुसऱ्याला जे मी मला शिकलो ते शिक्षण देणं, याची ही फार म्हणजे इच्छाशक्ती असली पाहिजे. जर तुमच्याकडे टीचर होण्याची इच्छाशक्ती असेल, कोणाला तरी शिकवण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही जरूर इथं जॉईन करा. आमच्या जगताप ताई आहेत. जगताप ताई, मालेगावहून आहेत ना तुम्ही? अलिबाग. तुम्ही आले बघून आहेत का? ओके. जाधव हा. जाधव, मला वाटतं जाधव ताई आहेत. ओके ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो पुन्हा परत कदाचित काही स्ट्रक्चरल वे मला पुन्हा परत 9:30च्या बॅचमध्ये मी पुन्हा परत प्रेझेंटेशन अपडेट करून 9:30च्या बॅचमध्ये पुन्हा भेटेल. मला वाटतं माझी बडबड थांबवतो. तुमच्याकडनं काही सूचना आल्या किंवा तुमच्याकडनं काही बोलता आलं तर फक्त हात वरती करा. म्हणजे ताईंना कोणाला बोलायचं असेल तर मला त्यांचं नाव घेता येईल. मनातलं काय असेल आणि समजलं असेल तुम्ही जर जाऊ शकतात, पण काही बोलायचं असेल तर थांबू शकतात. ओके ना? काही टेक्निकल पॉईंट राहिला असेल तर कदाचित या गप्पांमधून मला अजून समजून सांगता येईल तुम्हाला. सो कोणाला डाऊट आहे, काही शंका आहे, कोणाला बोलायचं आहे, हात वरती केला तर मला त्या ताईंचं नाव घेता येईल. ओके. एक तर दोन गोष्टी असतात. सर्व समजलंय नाही तर काहीच समजलं नाही. पण तुम्ही सर्वजण हुशार आहेत असं समजून तुम्हाला सर्व समजलं असेल, मी असं समजून घेतो. ओके ना? हा, कोणाला पुन्हा परत काही कोणाला बोलायचंय, कोणाला काही विचारायचंय? हा, पूजाताई बोला. आमच्या पूजाताई हुशार आहेत, बोला. सर, सगळं लेवल झाल्यावर एक्झाम होईल, म्हणजे आमच्या सगळ्यांचीच एक्झाम होईल. एक्झाम वर डिपेंड सर्टिफिकेशन राहील की कोर्स झाला तर सर्टिफिकेशन होईलच? ओके, चांगला प्रश्न आहे. पण पहिला प्रश्न, सर्टिफिकेशन हा मॅटरच नाहीये. परत सांगतो मी तुम्हाला, म्हणजे काय, या सगळ्या मान्यता असतात ना. मांजर आडवी गेली की आजचं काम होणार नाही, अशा मान्यता आहेत समाजामध्ये. पण आपण याच्यातले ब्रेन ट्रेनवाले आहेत, की मांजर आहे ना, पायात जरी दिवसभर लोळली तरी दिवसभर सर्व कामं होतील. या मान्यतेतले आपण आहेत. पहिले हा मान्यता, पहिले आपण नवीन आजची पहिल्यापासून सुरुवात करू. कारण काय, सर्व लेवल झाल्या तर एक्झाम होईल का?
सर्व लेवल झाल्या तर सर्टिफिकेट मिळेल का? सर्टिफिकेट नाही मिळालं तर टीचर म्हणून काम नाही करता येणार का? या सर्व मान्यता आपल्याला ब्रेक करायच्या आहेत. मी काय बोललो? आजपासून ट्रेनिंग सुरू झालं, रविवारपर्यंत शिकवल्यानंतर सोमवारी तुम्ही क्लास सुरू करू शकतात. लक्षात आलं मला काय सांगायचंय? ही नवीन मान्यता आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला जर असं वाटलं की मला 1 जूनला कुठेतरी इंटरव्ह्यूला जायचंय, मला सर्टिफिकेशन पाहिजे, तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा कुठला पेपर घ्यायचा, तुम्हाला कुठल्या लेवलचं सर्टिफिकेशन द्यायचं, ते काळजी करू नका. तुमचं कुठलंही काम अडणार नाही. त्याच्यासाठी सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी माझी. का संस्थेकडे मी काय बोललो, 8 लेवल आहेत. 8 लेवलचा पहिला टप्पा आहे 5 लेवलचा. 5 लेवलचा टप्पा आपण कधी संपतोय? 2 जूनला. लक्षात आलं ताई तुम्हाला? पण तुमचं जर काम अडू नये आणि तुम्हाला जर कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल, तर पहिल्या 4 लेवलचं, पहिल्या 3 लेवलचं टीचर ट्रेनिंग द्यायला मला काही प्रॉब्लेम नाही. काही काळजी नका करू, काही काळजी नका करू. म्हणून मान्यता अशा आहेत की 2 जूनला तुमच्या 5 लेवल संपलेल्या राहतील. पण 5 लेवल्स कधी तुम्ही एक्सपर्ट व्हाल? परत सांगतो, कधी एक्सपर्ट व्हाल? जेव्हा तुम्ही 5-25 लेकरांना हे शिकवायला सुरुवात कराल. कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील तुमच्या डोळ्यासमोरून या सगळ्या गोष्टी. पण तुम्ही जर प्रामाणिकपणे रोजचा रोज अभ्यास केला तर तुम्ही कदाचित माझ्यापेक्षा पण एक्सपर्ट झालेले असाल या एका महिन्यामध्ये. पण पुन्हा परत मी सांगेल की आपण सदैव विद्यार्थी असणार आहोत. आणि आपण कधी एक्सपर्ट बनणार आहोत? जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शिकवायला सुरुवात कराल. म्हणून मी सांगितलं की पुढच्या सोमवारपासून तुम्ही खऱ्या अर्थाने क्लास पण घ्यायला सुरुवात करू शकतात, किट पण मागवायला सुरुवात करू शकतात. काही तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि काही अडचण नाही. काय काळजी नका करू. सांगेल मी टप्प्याटप्प्याने. टप्प्याटप्प्याने सर्व लेवलच्या एक्झाम होतील दर आठवड्याला. एक 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 स्कोर मिळेल तुम्हाला. ऑफलाईन ऑनलाईन सर्व तुम्हाला टेस्ट मिळतील. त्या टेस्ट ठेवून तुम्हाला सर्व आउट ऑफ मार्क मिळतील. कारण तुम्ही करणार आहेत ते सर्व. माझं काम आहे, या कार्टूनचं काम आहे तुम्हाला शिकवणं फक्त. आणि तुमचं काम आहे मेहनत करणं. काहीच निशंक राहा. त्याच्यानंतर पुढच्या लेवलचं पुन्हा परत आपण, मग आपलं थांबत काहीच नाही. कारण कधी एकलं लक्षात आहे, मी काय बोललो, महायज्ञ या आयुष्यभराचा. जेव्हा तुम्ही बेसिक लेवल जेव्हा स्ट्रॉंग होतात, कारण व्हिज्युअलायझेशन कन्सेप्ट इथं हे बघा, फिंगर्स वापर करायचा आहे, अबॅकस टूल वापर करायचा आहे, नंतर 9 - 6 - 3 +5 - 4 ++8 आन्सर इज द 10. असं दिसलं पाहिजे, स्पीडली दिसलं पाहिजे, मोमेंटम झाला पाहिजे, व्हिज्युअलायझेशन झाला पाहिजे, मेंटल अरिथमेटिक झाली पाहिजे. जेव्हा हे तुम्हाला दिसेल, तेव्हा तुम्हाला कोणाला तरी रोज उभं राहून शिकवायला तुम्ही जेव्हा सुरुवात कराल, तेव्हा हे आपोआप व्हायला लागेल. पुढच्या 1 वर्षात तुम्हाला, मी जसं आता सम विचारतोय तसं तुम्ही पण विचारले पाहिजेत. पण त्याच्यासाठी अट असते की तुम्ही ते, आपण मोठे ग्रॅज्युएशन सेरेमनी पण करणार आहोत सर्व टीचरांना, पण तिथपर्यंत कोणी पोहोचलेलं नाही अजून. का? निरंतर शिक्षणाची प्रक्रिया. अजून 8व्या लेवलपर्यंत कोणाचे विद्यार्थी पण नाही पोहोचले. पण सांगायचा अर्थ, सर्व गोष्टी होतील. पण तुम्हाला कुठेही अडवणूक होणार नाही, तुम्हाला अडचण येणार नाही. सर्व गोष्टी अवेलेबल आहेत, सर्व गोष्टी अप्रिशिएशन होतील. पण त्याच्यासाठी मनसोक्त काम करा. फी स्ट्रक्चर बद्दल पुन्हा परत सांगतो. फी बद्दल आमचं असं आहे, मी